SafeMusicList.com, royalty-free music for marketing and promotional videos. 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 मुलाखत शिडी मिळाली पुढे मार्ग वळता कोपरगाव तालुक्यामध्ये दौंड बुद्रुक या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे उल्हास मेळावा, या संदर्भामध्ये मॅडम मीडियाच्या माध्यमातून आपण मुलाखत सांगावं काय माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्तीमध्ये कोरेगाव जिल्हा हिंगणघाट. माझा विषय आहे खेळण्यातून साक्षर बनवणे. तर हे स्वयंसेवक आहे आणि हे असाक्षर आहे. तर ह्या चक्राच्या माध्यमातून फ्रूट्स दिलेले आहे आणि फ्रूट्स ज्यावेळेस आपण हे चक्रासमोर फिरवतो तर त्यावेळेस हे स्वयंसेवक आहे. तर हे स्वयंसेवक क केळीचा या माध्यमातून क हे अक्षर असाक्षर आहे त्यांना ते समजलं जातं. त्यानंतर जे फ्रूट्स आहे फ्रूट्सद्वारे आपण आरोग्याची काळजी कशी घ्यावी तर यातूनही हा संदेश दिला जातो. या कार्यक्रमाचं आता जे कोणाच्या माध्यमातून म्हणजे जे आज नियोजन झालं त्यांचं नाव सांगा. आमच्या कोपरगावच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्रीमती मार्गदर्शनाने आज स्वराज जिल्हा परिषद शाळा डाऊज खुर्द तालुका कोपरगाव. आज या ठिकाणी कोपरगाव तालुक्याचा कोपरगाव तालुकास्तरीय उल्हास मेळावा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आमच्या नवसाक्षरताई
सुमनताई पवार या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना या कार्यक्रमाचा भरपूर फायदा झालेला आहे. हे जे साहित्य आहे या साहित्याचा आपण त्यांना व्यवहारात दैनंदिन वापरात सगळ्या प्रकारे चांगला उपयोग झालेला आहे आणि आज त्या या कार्यक्रमामुळे खूप आनंदी आणि उत्साही आहे. सांगा ना याच्याबद्दल सांगा. आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी सर्व उपस्थित आमच्या तालुक्यातल्या सर्व शाळा इथे उपस्थित आहे आणि ह्या तालुक्याच्या माननीय गट शिक्षणाधिकारी शेख मॅडम ह्या नावाप्रमाणेच उल्हास मेळाव्यासाठी आमचा उल्हास आहे आणि त्यांच्याच उल्हासाने आमचा हा उल्हास मेळावा संपन्न झालेला आहे. उल्हास मेळाव्याचा अर्थ असा आहे की निरक्षरांना साक्षर करणे हा उल्हास मेळाव्याचा खरा उद्देश आहे आणि त्या उद्देशाला आम्ही हे ठेवून प्रत्येकाला विषय दिलेला होता. तर आमची शाळा शिंगणापूरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूर आमच्याकडे मनोरंजनात्मक खेळातून शिक्षण हा विषय दिलेला होता. तर आम्ही ज्ञानरूपी मासा जेव्हा तुम्ही माणूस संसारूपी सागरात होऊ शकतो ही संकल्पना हे याच्यातून आम्ही सिद्ध केली आणि हा एक खेळ होता ओळखा पाहू ज्ञानेंद्रियाचा विकास ही मेन संकल्पना होती की कोणत्याही गोष्टीला सुरुवात करताना अगोदर ही गोष्ट शिकण्याची हे निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर मग राष्ट्रीय भाव निर्माण झाली पाहिजे आणि ह्या खेळाचा उद्दिष्ट होता. आणि डोळे बंद करून हात घालायचे, वस्तू काढायची, वस्तूचं नाव सांगायचं तर त्याला बक्षीस म्हणून आम्ही पेन दिलेले होते आणि खरंच खूप छान म्हणजे लहान मुलांनी जास्त या स्टॉलला भेट दिली त्याच्यातच या स्टॉलचं सक्सेस झालं. नंतर हा एक गेम होता. हा गेम मध्ये मनोरा एक हात मागे बांधून मनोरा होता. अक्षराच्या मनोरा रचून यशाची सीडी चढायची होती. ही संकल्पना या खेळातून होती आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली निश्चितच मी तुमचे धन्यवाद मानते. आजच्या या नव भारत साक्षरता अभियानाच्या निमित्ताने जो उल्हास मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेला या मेळाव्यामध्ये त्या सर्व नवसाक्षरांना जे असाक्षर आहेत त्यांच्यासाठी वाहतूक चलन सोहळा हा एक उपकरण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. या अंतर्गत सर्व असाक्षरांना ही जी वाहतूक चिन्ह आहे ही वाहतूक चिन्ह दाखवण्यात आलेली आहे आणि त्या वाहतूक चिन्हाचं नेमका अर्थ काय हाही समजून घेण्यात आलेला आहे. वाचता येत नाही परंतु त्या चिन्हाचा जो अर्थ आहे तो अर्थ तोंडी सांगून त्यांना त्या चिन्हाची घटवणूक या ठिकाणी करता येणं शक्य आहे. आणि जर ही जी माणसं आहेत जर वाहतूक नियम पाळत नसतील तर काय होऊ शकतं यासाठी सुद्धा एक सावधगिरीचा इशारा म्हणून एक रिकामी चौकट दिलेली आहे, त्याला हार टाकलेला आहे. जर आपण वाहतूक नियम पाळले नाही तर यात निश्चितच तुमचा फोटो असू शकतो अशा प्रकारचा एक संदेश या वाहतूक चिन्हांच्या ओळखी अंतर्गत दिलेला आहे. वाहतुकीचे नियम पाळा. सर्वांनी वाहतुकीचे जर नियम पाळायचे असतील तर काय करायला हवं तर हे लक्षात ठेवा. वाहन सुस्थितीत असेल हेल्मेटचा वापर करा, सीट बेल्टचा वापर करा, योग्य लेनचा वापर करा, पादचाऱ्यांना प्राधान्य द्या. म्हणजे काय केलं पाहिजे या सूचना एका ठिकाणी आहे, काय करू नये याही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर निश्चितपणे सर्वांनी या वाहतूक चिन्हांचा वापर करावा, सुरक्षित प्रवास करावा, स्वतःही सुखाने जगावं, सुरक्षित जगावं आणि इतरांना सुद्धा सुरक्षित आणि सुखाने जगण्याची संधी द्यावी. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी छोट्या कुटुंबाचं जे महत्त्व सांगितलं होतं ते छोट्या कुटुंबाचं महत्त्व या ठिकाणी काही भित्ती फ्लेक्सद्वारे या ठिकाणी दाखवलेलं आहे. लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली. म्हणजे ज्या घरामध्ये जास्तीची मुलं असतात, जास्त मुलं असतात त्या ठिकाणी संपत्ती निश्चितपणे राहत नाही. त्या घरामध्ये सर्व जे विद्यार्थी जी मुलं आहेत ती मुलं त्यांचं कुपोषण होतं, त्यांना खायला मिळत नाही, त्यांच्या घरामध्ये सतत खाण्याचा अन्न पाण्याचा तुटवडा असतो आणि अशी जी मुले आहेत ही अशी मुले शेवटी भीक मागायला प्रवण होतात. तर हाही संदेश या ठिकाणी दिलेला आहे. छोट्या कुटुंबाचं जे महत्त्व आहे, छोट्या कुटुंबाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद. ओके.